नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या शेतजमिनीची खरेदी, विक्री किंवा मोजणी चालू आहे याची माहिती तुम्हाला आहे का? जर नसेल माहिती तर ती माहिती कशी मिळवायची हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि ही सगळी माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉपवर बघू शकतात. आता त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या उद्योग मराठी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो बेल आयकन आहे त्याच्यावर पण क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणत राहील. तर सगळ्यात पहिले तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायचं आहे मित्रांनो, bhumile.mahabhumi.gov.in याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. इथे आल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुम्ही सगळा जो आपला महाराष्ट्र आहे याच्यात कोणकोणते जिल्हे आहेत याची सगळी माहिती चेक करू शकतात. विभागानुसार तुम्ही याची 7/12 उतारे किंवा 8 हे काढू शकतात. आता तुम्हाला जर गावाची माहिती घ्यायची असेल तर इथं दुसरं ऑप्शन आहे. इथे वर बघू शकतात, आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे वेबपेज ओपन होईल. इथं आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, महसूल विभागातर्फे ही वेबसाईट बनवलेली आहे. याच्यात तुम्ही 7/12 उतारा म्हणजेच कोणकोणते 7/12वर काम चालू आहे किंवा कोणकोणते 7/12ची नवीन खरेदी झालेली आहे किंवा नोटीस पडलेली आहे हे तुम्ही इथे चेक करू शकता. त्याचप्रमाणे मालमत्ता पत्रक, फेरफार, मोजणी आणि नोटिसेस ह्या सगळी माहिती इथे चेक करू शकतात. माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता आपला जो पण जिल्हा असेल तो आपण निवडून घ्यायचा. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका तुम्ही सिलेक्ट करा आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे पण काही गाव आहे हे तिथे इथे सिलेक्ट करून घ्या. गाव सिलेक्ट केल्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा जसा आहे तसा इथे एंटर करून घ्या. कॅप्चा एंटर केल्यानंतर आपली चावडी पहा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, थोडासा प्रॉब्लेम येतो, कधी नेटवर्क इश्यू असतो, साईट प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे थोडासा लोडिंग होण्यासाठी वेळ लागेल. आता बघू शकतात असं इथं पूर्ण माहिती ओपन झालेली आहे. जिल्हा काय आहे, गाव कोणतं, सगळी माहिती इथे बघू शकतात. गावातील प्रलंबित फेरफार माहिती म्हणजे जे फेरफार अजून प्रलंबित आहेत, अजून त्यांच्यावर प्रोसेस झाली नाही किंवा त्यांची खरेदी विक्री झाली नाही. आता इथे बघू शकतात कोणकोणते काम आहे. नोंदणी कार्यालय कोणतंही इथे लगेच तुम्ही चेक करू शकतात. हे नोंदणी कार्यालय, नोंदणी क्रमांक मिळू शकतात. फेरफार नंबर पण बघू शकतात. फेरफारचा प्रकार, खरेदी, विक्री, वारस हक्क, इतर फेरफार किंवा आदेश व दस्तावेज म्हणजे असे जे पण तुमचं काही काम असेल. समजा तुम्ही तुमच्या शेतजमिनीची खरेदी केली आहे तर ती तुम्ही इथे स्पष्टपणे बघू शकतात की फेरफारचा दिनांक काय आहे, कधीही तुमच्या हरकत घेतली तुमच्याकडनं, तुमचा गट नंबर काय आहे हे पण बघू शकतात. तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर इथं पहा या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा पूर्ण फेर हा ऑनलाईन पद्धतीने इथे दिसून जाईल. याच्यात तुम्ही काय बदल केलेला आहे याची सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. जसा फेर असतो मित्रांनो, सेम फेर हाच आहे. हा फक्त ऑनलाईन तलाठी शिक्का याला मंजूर झालेला नाही, अजून हा प्रलंबित आहे. ज्यावेळेस हा मंजूर होईल त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पण हा फेरफार काढू शकतात. त्याच्याचप्रमाणे तुम्ही इथून बाकीचे पण काही गोष्टी बघू शकतात, जसं की महाभूमीचं 7/12 बघू शकतात, जुने अभिलेख बघू शकतात, जमीनविषयक तंटे आणि न्यायालयीन प्रकरणं पण तुम्ही इथून बघू शकतात. जर तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल आणि तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.